हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण नवीन सिरीज सुरू करतोय, ती म्हणजे MCQची सिरीज आहे. त्या सिरीजमध्ये तुम्हाला 2019मध्ये होणाऱ्या ज्या सर्व परीक्षा असतील त्याच्यासाठी उपयुक्त अशी ही सिरीज असणार आहे. या सिरीजमध्ये काय करणार आहे आपण, ते 15 ते 20 प्रश्न असे दररोज कव्हर करणार आहे. मॅक्झिमम 20 प्रश्न आपण दररोज कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या 20 प्रश्नाचं उत्तर देऊन त्याचं योग्य रीतीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न या लेसनमधून केला जाणार आहे. म्हणजे जेवढा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आणि टॅकल करण्याचा किंवा त्याची माहिती करंट अफेअर रिलेटेड, तर ती आपण ही सिरीज या सिरीज थ्रू कंप्लीट करणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येत असेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन डायरेक्ट भेटेल. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. फक्त एकच महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे तुम्हाला जर लेसन आवडलं तर नक्की लाईक करा. लाईक करायला विसरू नका. आजचा पहिला प्रश्न आहे, थोडासा सिंपल पासून सुरुवात करतोय, त्याच्यानंतर आपण काय काय अवघड अवघड प्रश्न घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे भारतातलं सर्वात मोठं ड्राय डॉक कुठे उभारलं जाणार आहे? पहिला ऑप्शन आहे कोचीन शिपयार्ड कोची, दुसरा ऑप्शन आहे माझगाव शिपयार्ड मुंबई, तिसरा ऑप्शन आहे नेव्हल डॉकयार्ड मुंबई आणि चौथा ऑप्शन आहे गोवा शिपयार्ड गोवा. तर भारतातलं सर्वात मोठं ड्राय डॉक कुठं उभारलं जाणार आहे असा प्रश्न होता. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कोचीन शिपयार्ड कोची या ठिकाणी भारतातलं सर्वात मोठं ड्राय डॉक उभारलं जाणार आहे. मग याचं भूमिपूजन झालंय का, किती करार किंवा किती कोटी रुपये निधी देण्यात आलेला आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. तर याचं जे भूमिपूजन आहे तर 30 ऑक्टोबर 2018 रोजी झालेलं आहे. कोचीन शिपयार्डमध्ये भारताचा सर्वात मोठा ड्राय डॉक उभारलं जाणार आहे आणि त्याचं भूमिपूजन 30 ऑक्टोबरला झालेलं आहे 2018 मध्ये. आणि हे जे नवी बंदर तयार केलं जाणार आहे याच्या बांधकामासाठी 1799 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. त्यामुळे हा एक पॉईंट जाता फक्त लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संघाने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2018, आता एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2018 हॉकी या क्रीडा स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेलं आहे? भारत, पाकिस्तान, ए व बी आणि मलेशिया असे ऑप्शन आहेत. तर एक लक्षात घ्या, एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रकार आहेत, म्हणजे क्रिकेटमध्ये पण आहे आणि हॉकीमध्ये पण आहे. मग हॉकीमध्ये 2018ची एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी कोणी जिंकलेलं आहे असा विचारलेला प्रश्न आहे. याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय सी, ए आणि बी. ए आणि बी हे दोन्ही पर्याय बरोबर असं दिलेलं आहे. म्हणजे भारतानं पण जिंकली आणि पाकिस्ताननं पण जिंकली. असं कसं झालं, तर जे फायनल सामना होता तर तो फायनल सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता आणि दोन्ही संघाला संयुक्तपणे विजेतेपद देण्यात आलेलं होतं. मग ही जी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी होती तर ती कुठं पार पडली, तर ओमानमध्ये पार पडली होती ही स्पर्धा. मस्कट या ठिकाणी, ओमानमधल्या मस्कट या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली होती. अनपेक्षित पालेला पाऊस, त्यामुळे सामना रद्द झाला आणि भारत पाकला संयुक्त विजेतेपद देण्यात आलं होतं. ऑक्टोबरच्या एंडिंगमध्ये ही झालेली घटना आहे. मग या स्पर्धेमध्ये 2 महत्त्वाचे पुरस्कार दिले. पहिला म्हणजे सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार भारताच्या आकाशदीप सिंगला देण्यात आला. सर्वोत्तम खेळाडू कोण होता? भारताचा आकाशदीप सिंग. आणि सर्वोत्तम गोलरक्षक हा पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर PR श्रीजेश, की ज्यानं काही काळासाठी भारतीय संघाचं नेतृत्व सुद्धा केलेलं आहे, गोलरक्षक PR श्रीजेश. तर हे एक लक्षात घ्या. तर आशियन चॅम्पियन्स करंडक हॉकी 2018 संयुक्त विजेतेपद भारत आणि पाकिस्तान. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच बातम्यामध्ये असलेल्या इपी कोशंट याचा वापर कशासाठी केला जातो? पहिला ऑप्शन आहे फसव्या बातम्या शोधण्याकरिता, दुसरा ऑप्शन आहे मायक्रो इकॉनॉमिक विषयक निर्देशक म्हणून, तिसरा ऑप्शन आहे व्यावसायिक कामगिरी विषयक निर्देशक म्हणून, चौथा ऑप्शन आहे ध्वनी प्रदूषण मोजण्याकरता. तर याचं जे अचूक उत्तर आहे तर ते उत्तर आहे फसव्या बातम्या शोधण्याकरता. म्हणजे नाव लक्षात घ्या, इफी कोशंट याचा वापर फसव्या बातम्या शोधण्याकरता केला जातोय. सध्या हे चर्चेत होतं इफी कोशंट. तर इफी कोशंट बाबत सांगायचं झालं तर जे फेसबुक आणि ट्विटर यासारख्या ज्या सोशल मीडिया आहेत ना, त्याच्यावर बऱ्याचशा फसव्या बातम्या प्रसिद्ध होत असतात आणि फॉरवर्ड केल्या जात असतात. मग त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी किंवा त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी एक नवीन संकेतस्थळ विकसित केले किंवा एक नवीन प्लॅटफॉर्म विकसित केलाय, त्याला नाव आहे इफी कोशंट. त्याचं नाव काय आहे? इफी कोशंट. तर आता हे संकेतस्थळ किंवा नवा प्लॅटफॉर्म कोणी विकसित केलेला आहे, तर अमेरिकेतल्या जे मिशिगन विद्यापीठ आहे तिथल्या शास्त्रज्ञांनी हा नवीन प्रकारचा प्लॅटफॉर्म किंवा संकेतस्थळ विकसित केले, की जेणेकरून जे फेसबुक आणि ट्विटरवर जे आक्षेपार्ह गोष्टी असतील किंवा काही फसव्या बातम्या असतील तर ते शोधण्याकरता त्याचा उपयोग होईल. तर इपी कोशंट काय आहे एवढं जर समजलं आणि कोणी सुरू केलंय तर अमेरिकेतल्या मिशिगन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सुरू केलेलं आहे.
हा एक महत्वाचा प्रश्न आहे, थोडासा लक्षात अंडरस्टँडिंगला ठेवणं गरजेचं आहे. कारण कंबाईन पूर्वची जर तुम्ही परीक्षा बघितली तर त्यांनी बरेचसे पोर्टलवरच प्रश्न विचारले, म्हणजे बरेच ई चरक असेल किंवा पेन्सिल असेल, असे बरेचसे. तर अशा टाईपचे प्रश्न सुद्धा परीक्षेला येऊ शकतात, त्यामुळे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते सध्या तटरक्षक दल, हवाई दल हे सगळे चर्चेत आहेत एअर स्ट्राईकमुळे. त्यामुळे फक्त याची एक माहिती असावी म्हणून आपण हा प्रश्न कव्हर करतोय. तो म्हणजे भारतीय तटरक्षक दलाबद्दल खालील कोणतं विधान अचूक आहे, म्हणजे बरोबर आहे, ओळखायचंय. पहिला ऑप्शन आहे की भारतीय संसदेच्या तटरक्षक अधिनियम 1978 द्वारा 18 ऑगस्ट 1978 रोजी औपचारिक स्थापना करण्यात आली. दुसरं विधान आहे ते भारताचं स्वतंत्र सशस्त्र दल आहे. आणि तिसरं विधान आहे ते भारतीय नौदलाच्या अंतर्गत कार्य करीत नाही. तर या जे प्रश्न आहेत याचं अचूक उत्तर आहे ते वरीलपैकी सर्व, म्हणजे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. तर भारतीय तटरक्षक दलाबद्दल एवढं लक्षात ठेवा, त्याची स्थापना औपचारिक झाली 18 ऑगस्ट 1978. त्याचा अधिनियम हा 1978 मध्ये पास झाला होता, म्हणून तेव्हा 18 ऑगस्ट 1978 तटरक्षक दलाची स्थापना. स्वतंत्र असं सशस्त्र दल आहे आणि ते नौदलाच्या अंडरखाली कार्य करत नाही. फक्त एवढं लक्षात घ्या, कारण सध्याचा इश्यू चर्चेतला होता बराच, त्यामुळे हे आपण कव्हर केलेलं आहे जाता जाता. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, ऑक्टोबर 2018 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या नाटो मित्र संघाचा सर्वात मोठ्या युद्ध अभ्यासाचं नाव काय होतं? पहिला ऑप्शन आहे ट्रायडेंट जंक्शन, दुसरा ऑप्शन आहे लुकास अटॅक, तिसरा ऑप्शन आहे गुरेरा आणि चौथा ऑप्शन आहे होस्टोक. तर या ज्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 1, ट्रायडेंट जंक्चर. ट्रायडेंट जंक्चर हे नाटोच्या जे मित्र राष्ट्र आहेत तर त्यांचा सगळ्यात मोठा आतापर्यंत झालेला युद्धाभ्यास आहे, हे लक्षात घ्या. नाटोचा झालेला सगळ्यात मोठा युद्धाभ्यास आहे ट्रायडेंट जंक्चर या नावानं ऑक्टोबर 2018 मध्ये आयोजित करण्यात आला होता. तर नाटो म्हणजे काय, तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. म्हणजे नॉर्वेमध्ये शीतयुद्ध सुरू झाल्यानंतर अशा प्रकारचा सगळ्यात मोठा युद्ध अभ्यास हा पहिल्यांदाच करण्यात आलेला होता, त्यामुळे त्याचं नाव आहे ट्रायडेंट जंक्शन, जरूर लक्षात घ्या. याचा कालावधी होता तो 25 ऑक्टोबर 2018 ते 7 नोव्हेंबर 2018 या ठिकाणी हा त्याचा कालावधी होता. आणि ठिकाण होतं तर ते उत्तर अटलांटिक आणि बाल्टिक समुद्राचा सागरी भाग, याच्यामध्ये हा सर्व पार पडलेला आहे. फक्त नावच खूप महत्वाचं आहे, ट्रायडेंट जंक्शन हे महत्वाचं आहे. मग नाटोचे किती मित्र राष्ट्र आहेत, तर नाटोचे एकूण 29 मित्र राष्ट्र आहेत. त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये सहभागी कोण कोण झालं होतं, तर 29 मित्र राष्ट्र सहभागी झालेच होते. तसंच फिनलंड आणि स्वीडन देशामधून 50,000 कर्मचारी याच्यामध्ये आलेले होते. 65 जहाजे, 150 विमानं, असा सर्व सहभाग होता. आणखी एक लक्षात घ्या, ते म्हणजे याची स्थापना कधीची आहे नाटोची, त्याची दिनांक पण खूप महत्वाची आहे. ती दिनांक आहे 4 एप्रिल 1999. नाटोची स्थापना दिनांक काय आहे, 4 एप्रिल 1999. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन किंवा त्याला उत्तर अटलांटिक करार संघटना असं म्हटलं जातं. याच्यामध्ये 29 देश येतात आणि नाटोचं मुख्यालय बेल्जियम मध्ये येतं, ब्रुसेल्स या ठिकाणी. काही महत्वाच्या एमसीक्यू साठी असं या टेलिग्रामवर सर्च करून चॅनल जॉईन करू शकता. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहरात 11वी वैश्विक कृषी नेतृत्व शिखर परिषद आयोजित केली गेली? पहिला ऑप्शन आहे दिल्ली, दुसरा ऑप्शन आहे चेन्नई, तिसरा ऑप्शन आहे हैदराबाद आणि चौथा ऑप्शन आहे इंदोर. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे दिल्ली. तर दिल्लीमध्ये 11वी वैश्विक कृषी नेतृत्व शिखर परिषद आयोजित केली गेली होती. फक्त लक्षात असू द्या की कृषी परिषद ही दिल्लीला झाली होती, एवढं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे की जो परीक्षेला विचारण्याचे चान्सेस येणाऱ्या इम्पॉर्टंट, तो म्हणजे कोणत्या अंतराळ संस्थांनी बुध ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी बेपी कोलंबो नावाची अंतराळ मोहीम पाठवली? पहिला ऑप्शन आहे जपान आणि युरोपीय संघ, दुसरा ऑप्शन आहे जपान आणि भारत, तिसरा ऑप्शन आहे रशिया आणि चीन, चौथा ऑप्शन आहे अमेरिका आणि भारत. तर याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 1. बेपी कोलंबो नावाची अंतराळ मोहीम ही जपान आणि युरोपियन संघाची या दोघांनी पाठवलेली संयुक्तपणे मोहीम आहे. तर हे कशासाठी पाठवले, तर बुध ग्रहाचा त्यांना अभ्यास करायचा आहे, म्हणून जपान आणि युरोपियन संघाची मोहीम बेपी कोलंबो, हेही लक्षात घ्या. बुध ग्रहाचा अभ्यास हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे. तर आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या 2 किनारी शहरांच्या दरम्यान भारताची प्रथम क्रूज सेवा सुरू करण्यात आली? तर हे सगळ्यांना माहित आहे की मुंबई ते गोवा या ठिकाणी भारताची प्रथम क्रूज सेवा सुरू करण्यात आलेली होती.
तर पर्यटनाला चालना देण्यासाठीच एक भाग म्हणून ही सुरू केली आहे. फक्त हा प्रश्न कव्हर करण्याचं रिझन एकच होतं. तर हे कोणत्या संयुक्त उपक्रम आहे, कोणत्या 2 संस्थांचा किंवा 2 संघटनांचा असा संयुक्त उपक्रम आहे आपण असं म्हणू शकतो. ते म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि अँग्रिया सी ईगल प्रायव्हेट लिमिटेड. अँग्रिया सी ईगल प्रायव्हेट लिमिटेड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम आहे. याच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाणार आहे किंवा जात आहे. तर हे लक्षात घेण्यासाठी हा प्रश्न कव्हर केलाय. प्रश्न कव्हर करण्याचं रिझनच एक होतं की संयुक्त उपक्रम हा कोणाचा आहे, तर मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि अँग्रिया सी ईगल प्रायव्हेट लिमिटेड यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. याच्यासाठी हा प्रश्न कव्हर केलेला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की जो सध्या खूप चर्चेत होता पण बऱ्याच ठिकाणी अंडर रेटेड राहिलेला प्रश्न, तो म्हणजे अलीकडेच बातम्यात असलेल्या नूर इनायत खान ह्या टिंबटिंब होत्या. भारतीय वंशाच्या ब्रिटिश गुप्तचार, प्रख्यात पियानो वादक, शास्त्रीय नृत्यांगना की यापैकी नाही. तर याचं जे अचूक उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 1. भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिक होत्या त्या. नाव होतं नूर इनायत खान. का चर्चेत आल्या होत्या तर त्यांच्याबाबतचा एक प्रस्ताव म्हणजे बँक ऑफ इंग्लंड, बँक ऑफ इंग्लंडची जी नवीन 50 पाऊंड मूल्य असलेली जी बँक नोट आहे ना, त्याच्यावर ह्या भारतीय वंशाच्या ब्रिटिश गुप्तहेर, नाव आहे नूर इनायत खान, यांचा चेहरा असावा अशी मागणी केली होती आणि त्यानंतर तसा प्रस्ताव सुद्धा मांडण्यात आलेला होता. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. नूर इनायत खान यांनी जे दुसरं महायुद्ध होतं, या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये रेडिओ ऑपरेटर म्हणून कार्य केलेलं होतं. नूर इनायत खान यांचं गुप्त नाव होतं मेडलिन. गुप्त नाव काय होतं? मेडलिन. तर हे चर्चेत होतं. फक्त लक्षात घ्या की नूर इनायत खान, तर बँक ऑफ इंडियाची जी नवीन 50 पाऊंड मूल्य असलेली बँक नोट आहे ना, त्याच्यावर चेहरा असावा म्हणून प्रस्ताव मांडण्यात आलेला होता. त्यामुळे त्या बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात चर्चेत होत्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ऊर्जा धोरणात योगदान देण्यासाठी 4थे वार्षिक कार्नोट पुरस्कार कोणाला देण्यात आला? पहिला ऑप्शन आहे पियुष गोयल, दुसरा ऑप्शन आहे RK सिंग, तिसरा ऑप्शन आहे सुनीता नारायण, चौथा ऑप्शन आहे रतन टाटा. तर हे लक्षात घ्या की कार्नोट पुरस्कार हे पियुष गोयल यांना देण्यात आलेला आहे. हे 4थे वार्षिक पुरस्कार होता. कार्नोट पुरस्काराचं किती वर्ष होतं? 4थं वर्ष होतं. तर शाश्वत ऊर्जा उपाययोजनेच्या दिशेनं केलेलं योगदान, या योगदानासाठी भारताचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर आता हे कोणत्या विद्यापीठातर्फे हा पुरस्कार दिला जातो हे लक्षात घ्या. तर ते विद्यापीठ आहे पेनसिल्व्हेनिया. पेनसिल्व्हेनिया या विद्यापीठाकडून या पुरस्काराचा दिला गेलेला आहे. तर विद्यापीठाचा जो एक पॉलिसी आहे ती म्हणजे क्लेनमन सेंटर फॉर एनर्जी, याच्याकडून हा पुरस्कार दिला गेलेला आहे. तर ऊर्जा धोरणाविषयी समजूत विस्तारित करण्यामध्ये आणि महत्वाची क्रांती घडवण्यामध्ये व्यक्तीलाच हा पुरस्कार दिला जातो. कारण पहिल्यांदा ऊर्जा मंत्री म्हणून पियुष गोयल होते, त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. हे लक्षात असू द्या, कार्नोट पुरस्कार. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे, प्रश्न आहे, तो म्हणजे उत्तर प्रदेश व नंतर उत्तराखंडचे असे 2 राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या एकमेव भारतीय नेत्याचं नाव काय होतं? तर ज्योती बसू, अजित जोगी, ND तिवारी का यापैकी नाही? तर ह्याचं उत्तर सगळ्यांना माहित असेल, ND तिवारी. ND तिवारी हे अचूक उत्तर आहे. म्हणजे उत्तर प्रदेशचे त्यांनी मुख्यमंत्री भूषवलं होतं आणि उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ते सुद्धा त्यांचाच कार्यकाळ आहे. ऍक्च्युली कसं झालेलं आहे ते, तर 2000 साली उत्तर प्रदेश म्हणून उत्तराखंडचा वेगळं राज्य करण्यात आलं होतं, उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या अगोदरचे मुख्यमंत्री होते, तेच नंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तर ND तिवारींना त्यांचा ND तिवारी म्हणजे नारायण दत्त तिवारी, 93 वर्षी त्यांचं निधन झाले, त्यामुळे चर्चेत होते. त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री पद किती वेळा भूषवलं होतं? तर 3 वेळा भूषवलेलं आहे. दुसरं म्हणजे त्यांनी उत्तराखंडचं एकदाच मुख्यमंत्री पद भूषवलं, पहिल्यांदा. राज्यपाल पद सुद्धा भूषवलं होतं. दुसरं म्हणजे गाजलेलं एक सेक्स रॅकेटमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता, असं आढळून आलेलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकीय जीवनातून आपली निवृत्ती घेतलेली होती. राजीव गांधी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात ते अर्थ व परराष्ट्र मंत्री बनलेले होते. पहिल्यांदा मुख्यमंत्री ते केव्हा बनले? तर 1976 मध्ये बनलेले होते आणि 5 वर्षांचा कार्यकाळ करणारे एकमेव मुख्यमंत्री आहेत उत्तराखंडमध्ये सुरुवातीचे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2018 सालच्या सर्वेक्षणात कोणत्या खेड्याला विकसित खेडे म्हणून सन्मानित केले गेले आहे? पहिला ऑप्शन आहे किला रायपूर, दुसरा ऑप्शन आहे मलाना, तिसरा ऑप्शन आहे पुंसारी आणि चौथा ऑप्शन आहे कुलगोड. तर याचं जे अचूक उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 4 कुलगोड हे 2018 सालचे जे सर्वे केला गेला होता त्यामध्ये सर्वाधिक विकसित खेडे म्हणून त्याला पहिलं रँकिंग देण्यात आलेलं आहे.
कुलगोड हे कुठे येतं तर कर्नाटक राज्यामधलं कुलगोड हे खेडा आहे, बेळगाव जिल्हा येतो. तर ग्रामविकास मंत्रालयाने जे सर्वेक्षण केलं होतं त्याच्यामध्ये पहिल्या 10 स्थानावर 97 ग्रामपंचायत आहेत. तर त्या 97 ग्रामपंचायतीपैकी 37 ग्रामपंचायत आंध्र प्रदेशमधल्या आहेत. म्हणजे किती वेटेज आंध्र प्रदेशकडे आहे लक्षात घ्या. आणि 24 ग्रामपंचायत ह्या तमिळनाडूमधल्या आहेत. म्हणजे आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये 97 पैकी 61 ग्रामपंचायती आहेत पहिल्या 10 स्थानावर या सर्वेमध्ये. म्हणजे तिथं झालेली प्रगती किंवा तिथं झालेलं स्वच्छता सर्वेक्षण हे 1 नंबर आहे आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने विकसित केलेले. आता तुम्ही त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं करणार ते बघा. ONEERTM हे काय आहे. तर आता बऱ्याच वेळा असे प्रश्न का कव्हर करतोय, तर एमपीसीने मागच्या वेळी कसं प्लॅटफॉर्म कुठले कुठले विचारले होते, पेन्सिल सेज असे, त्यामुळे असे सुद्धा पॉईंट माहीत असायला हवं. तर ONEERTM हे काय आहे, तर युनिफाईड पेमेंट सिस्टीम आहे, वॉटर ATM आहे, की पेयजल निर्जंतुकीकरण प्रणाली आहे, काही यापैकी नाही. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर ही पेयजल निर्जंतुकीकरण प्रणाली आहे. तर हे तंत्रज्ञान कोणी विकसित केले किंवा काय केलं, तर हे ऑलरेडी आपण प्रश्नामध्येच घेतलं होतं, ते म्हणजे वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद, त्याला CSIR असं आपण म्हणतो. शॉर्ट फॉर्म काय आहे त्याचा, CSIR असं म्हणतो त्याला. तर यांनी हे ONEERTM हे जे तंत्रज्ञान विकसित केले. आणि आता हे जे तंत्रज्ञान नवी दिल्लीमधले जे ब्लूबर्ड वॉटर प्युरिफायर आहे ना, या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आलेलं आहे. मग आता ही प्रणाली काय करते, जे रोगकारक महत्वाचे घटक आहेत तर ते पाण्यामधील रोगकारक घटक बाजूला काढून ते पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्याचं कार्य ह्या ONEERTM ह्या निर्जंतुकीकरण प्रणालीनं करता येतं. याच्या प्रक्रियेला येणारा जो खर्च आहे तर तो प्रति लिटर मागे फक्त 2 पैसे आहे. त्यामुळे ही एक नवीन प्रणाली आहे, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. फक्त थोडंसं लक्षात घ्या ह्याचं कसं आहे, ONEERTM. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे लिंक्डइन ही कंपनी कोणत्या कंपनीच्या मालकीची आहे. कारण याचं हस्तांतरण झालंय सध्या लेटेस्ट, त्यामुळे हे चर्चेत होतं. पहिला ऑप्शन आहे अमेझॉन, दुसरा आहे मायक्रोसॉफ्ट, तिसरा ऑप्शन आहे फेसबुक आणि चौथा ऑप्शन आहे सिस्को. तर याचं जे अचूक उत्तर आहे तर ते मायक्रोसॉफ्ट आहे. लिंक्डइन ही जी कंपनी आहे ना, तर आता मायक्रोसॉफ्टनं विकत घेतलेली आहे. म्हणजे मायक्रोसॉफ्टनं महत्वाच्या विकत घेतलेल्या कंपन्या कोणत्या, त्याच्यामध्ये लिंक्डइन येते, स्काईप सुद्धा विकत घेतले, गिटहब, नोकिया या महत्वाच्या कंपन्या मायक्रोसॉफ्टने विकत घेतलेल्या आहेत. त्यामुळे हे एक न्यूज चर्चेत होती लिंक्डइन बाबत, तर ते आपण कव्हर केले जाता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, साहित्य क्षेत्राच्या नोबेल पारितोषिकाच्या निषेधार्थ साहित्य क्षेत्रातला द न्यू अकॅडमी पारितोषिक कुणी जिंकला. हरुकी मुराकामी, नील गेईमन, किम थाय लिथान आणि मरीस कोंड. तर याचं जे अचूक उत्तर आहे तर ते मरीस कोंड आहे. त्याला बऱ्याच पुस्तकात कोंडे असं दिलेलं आहे प्रोनाउन्सिएशन, तर ते इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये प्रोनाउन्सिएशनमध्ये चेंजेस होऊ शकतो. तर साहित्य क्षेत्रातला जो नोबेल पारितोषिक आहे तर कशामुळे गाजला होता साहित्य क्षेत्रातला नोबेल पारितोषिक, तर #MeToo #MeToo या चळवळीमुळे. कारण त्यातल्या 1-2 लोकांचे बरेच आरोप झाले होते लैंगिक शोषणाचे, त्याच्यामुळं साहित्य क्षेत्रातला नोबेल पारितोषिक यावर्षी देण्यात आलेला नव्हता. म्हणून त्याच्या निषेधार्थ नवीन पारितोषिक सुरू केलं, त्याचं नाव आहे द न्यू अकॅडमी. त्याचं नाव आहे न्यू अकॅडमी. तर 10 डिसेंबरलाच हे पारितोषिक दिलं जातं, त्यामुळे हे चर्चेत होतं. तर हे फक्त माहीत असू द्या, द न्यू अकॅडमी. तर द न्यू अकॅडमी पहिला पुरस्कार म्हणजे 2018 सालीच पहिला पुरस्कार दिला गेला, तो आहे फ्रेंच लेखिका मरीस कोंड यांना. फ्रेंच लेखिका मरीस कोंड. आता मरीस कोंड यांच्या महत्वाच्या कादंबऱ्या कोणत्या, तर त्याच्यामध्ये देसीरादा, सेगो, क्रॉसिंग द मॅग्रो अशा त्यांच्या महत्वाच्या कादंबऱ्या आहेत. 20हून अधिक कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये वादाच्या भोवऱ्यात अडकला होता तो पुरस्कार, त्यामुळे हे देण्यात आले. आता याचं स्वरूप काय आहे, द न्यू अकॅडमी प्राइज म्हणून या पारितोषिकाचं स्वरूप आहे 10 दशलक्ष क्रोनर. 10 दशलक्ष क्रोनर म्हणजे सुमारे $1.13 लक्ष एवढं त्याचं काय पुरस्काराचं स्वरूप आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जीडीपीच्या नियमामध्ये बदल करण्याची शिफारस करणाऱ्या संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष कोण होते. पहिला ऑप्शन आहे यशवंत सिन्हा, दुसरा ऑप्शन आहे मुरली मनोहर जोशी, तिसरा ऑप्शन आहे लालकृष्ण अडवाणी आणि चौथा ऑप्शन आहे मल्लिकार्जुन खरगे. तर याचं जे अचूक उत्तर आहे तर ते मुरली मनोहर जोशी आहे.
सध्या मुरली मनोहर जोशी यांना लोकसभेच्या इलेक्शनमध्ये तिकीट देण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे ती एक इश्यू चर्चेत होता. बीजेपीने नवीन रूल केलेला, वय ज्याचं जास्त असेल त्याला तिकीट दिलं जात नाही. तर हे एक लक्षात घ्या की जीडीपीच्या नियमामध्ये बदल करण्यासाठी शिफारस करण्यात आलेल्या जी संसदेची अंदाज समिती होते त्याचे अध्यक्ष होते मुरली मनोहर जोशी. त्याच्याबद्दलचा अहवाल त्यांनी पाठवला होता. केंद्राने सुद्धा डिसिजन बरेचसे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 11 ऑक्टोबर 2018 ते 27 ऑक्टोबर 2018 या कालावधीत भारतासह कोणत्या देशाच्या नौदलाचा 32वा कॉर्पॅट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता? तर पहिला ऑप्शन आहे आइसलँड, त्याच्यानंतर इराण, इंडोनेशिया की इस्रायल. तर याचं जे अचूक उत्तर आहे तर ते इंडोनेशिया आहे, हे लक्षात घ्या. कॉर्पॅट हा जो कार्यक्रम आहे संयुक्त सराव, तर तो नौदलाचा, तर हा कार्यक्रम भारत आणि इंडोनेशिया या दोन देशादरम्यानचा होता. याचं कितवं वर्ष होतं तर 32वा अशा प्रकारचा हा सराव होता. 11 ऑक्टोबर 2018 ते 27 ऑक्टोबर 2018 या कालावधीमध्ये तो पार पडलेला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की जो महत्वाचा राहील तो म्हणजे अंतराळ संशोधन केंद्राची स्थापना करण्यासाठी इस्रोने म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने जम्मू काश्मीरच्या कोणत्या विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला आहे? पहिला ऑप्शन आहे काश्मीर विद्यापीठ, दुसरा ऑप्शन आहे केंद्रीय जम्मू विद्यापीठ, तिसरा ऑप्शन आहे इस्लामिक विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ आणि चौथा ऑप्शन आहे IIT जम्मू. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते जरूर लक्षात घ्या, केंद्रीय जम्मू विद्यापीठ. तर इस्रोनं काय केलेलं आहे की अंतराळ संशोधन केंद्राची स्थापना करण्यासाठी जम्मू काश्मीरमधील केंद्रीय जम्मू विद्यापीठासोबत सामंजस्य करार केलेला आहे. अशा प्रकारचा झालेला तो पहिलाच महत्वाचा करार आहे, हे एक लक्षात घ्या. जम्मू काश्मीरमध्ये अशा प्रकारची अशीच पहिली संस्था स्थापन केली जाईल की या कराराच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे तर वेगवेगळे जे संशोधन केलं जाणार आहे म्हणजे अंतराळमध्ये असेल किंवा खगोलमध्ये वातावरणाविषयक, तर अशा संशोधनामध्ये युवा वर्गामध्ये जागृती करण्यासाठीच हे ऍक्च्युली संशोधन विद्यापीठ किंवा असा करार करण्यात आलेला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो याचं मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न होता, फक्त विलिनीबाबतचा प्रश्न होता म्हणून कव्हर करतोय, तो म्हणजे राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद या नवीन संस्था तयार करण्यासाठी कोणत्या दोन संस्था विलीन करण्यात येणार आहेत? राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद, दुसरा ऑप्शन आहे राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था, तिसरा ऑप्शन आहे राष्ट्रीय शिक्षक परिषद आणि चौथा ऑप्शन आहे राष्ट्रीय औद्योगिक कौशल्य प्रशिक्षण संस्था. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 1 आणि 2. म्हणजे काय तर राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद आणि राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था या दोन संस्थांचं विलिनीकरण करून राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद तयार करण्यात येणार आहे. तर ही एक महत्वाचा प्रश्न होता फक्त विलिनीकरणाबाबतचा, म्हणून तो आपण इथे घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे नुकतेच निधन झालेले MN पलूर हे टिंबटिंब या क्षेत्रातल्या योगदानासाठी ओळखले जातात. पहिला ऑप्शन आहे काव्य, दुसरा ऑप्शन आहे विज्ञान, तिसरा ऑप्शन आहे शिक्षण आणि चौथा ऑप्शन आहे पर्यावरण. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे काव्य. MN पलूर हे कोण होते तर सुप्रसिद्ध मल्याळम कवी आहेत ते. त्यांचं लेटेस्ट निधन झालं होतं. त्यांना मिळालेले 2 पुरस्कार. पहिला म्हणजे 1983 साली त्यांना केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. कोणती कथासंग्रह होता तर तो कालिकालम या कथासंग्रहासाठी त्यांना तो पुरस्कार मिळाला होता. आणि 2013 साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला त्यांच्या आत्मचरित्रासाठी. आत्मचरित्र आहे कथाई लाथावांचे कथा असं आहे. तर ते एक लक्षात घ्या. फक्त MN पलूर यांचं निधन झालं होतं आणि सुप्रसिद्ध मल्याळम ते कवी आहेत. तर आजच्या लेसनमध्ये आपण एवढेच प्रश्न पाहतोय. आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर लेसन तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा. चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.